सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली। तसंच आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ कागदपत्र मागितली होती। त्यानुसार आरोपीच्या वकिलांना कागदपत्र इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस देण्यात आलेली आहेत। संतोष देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। दरम्यान साक्षीदारांची नावे उघड करू नयेत अशा सूचनाही आरोपीच्या वकिलांना करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडने स्वतःला निर्दोष म्हटलेला आहे। खटल्यातून मुक्त करा अशी वाल्मिक कराडने मागणी केलेली आहे। तसा अर्ज केलाय अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केली आहे। मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्याने कोर्टात सादर केलाय। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावाही कराडने केला आहे। निकम यांनी सुनावणीनंतर हे स्पष्ट केलं। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे। जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ, जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थितीत फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये